हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? मजेत तर तुम्ही असणारच. आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज चालू आहेत ना. आता हे कच्चे टमाटे घेतलेले आहेत, अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत. त्यातल्या बियासुद्धा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. चमच्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने सगळ्या बिया काढून घ्यायच्या. आता अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. आता भरायचं आहे आपल्याला टोमॅटो. त्यासाठी 2 चमचे शेंगाचा कूट घेतला आहे, मिरचीची पेस्ट घालायची आहे आणि तिखट घालायचं आहे, 2 चमचे हळद घालायची आणि कोथिंबीर घालायची आहे भरपूर आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ पण घालायचं आहे, पाणी थोडं घालून घ्यायचं आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. हाताच्या साह्याने सगळं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण मस्त तयार होतं. तुम्ही पण अशाच प्रकारे करता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे टमाटे अशा प्रकारे दाबून भरून घेतलेले आहेत, त्यातलं सारण अजिबात निघत नाही. अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे. आता तेल घालायचं आहे, 3 चमचे तेल घातलं आहे. जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे. जिरे मोहरी तडकल्यावर कढीपत्ता घालायचा आहे. आता आपण टमाटे भरलेले आहेत ना, ते सगळे ठेवून घ्यायचे तेलामध्ये. तुम्ही पण अशा प्रकारे करता का भाजी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला टमाट्याची भाजी आवडते का ते पण सांगा. मस्त लागते एकदम, चवीला तर भारी लागते. आता 2 मिनटं हे तेलात वाफण्यासाठी आपण झाकून ठेवलेलं आहे आणि वर पाणी पण ठेवलेलं आहे. आता काय करायचं, सगळे तेलात जरा वाफलेले आहेत, तर 2 मिनटं झालेले आहेत. सगळे जरा असे बाजूला सरून थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. गरम पाणी आहे ना, ते घालून घ्यायचं वरचंच, म्हणजे रस पण लागतो ना, थोडा मस्त लागतं रस असल्यावर. थोडं रस आपल्याला हवा तेवढा रस करू शकता. आता गूळ घालून घ्यायचं, आंबट गोड चवीला खूप छान लागते. तुम्ही पण अशा प्रकारे करता का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टमाटे पण 5च मिनटात शिजलेले आहेत. आपण चांगले आधी वाफवून घेतलेले आहेत ना, त्यामुळे ते लगेचच शिजलेले आहेत. आता मस्त टमाट्याची भाजी, वास तर खूप छान सुटलेला आहे. शिजलेले आहेत टमाटे. आता गॅस बंद करूया आणि सर्व करूया. सगळे जेवणासाठी वेट करत बसले. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.